नमस्कार मंडळी. आज आपण पापलेट फ्राय करणार आहोत. ते पण दोन पद्धतीमध्ये. एक हा असा फक्त मसाला लावून केलेला आहे. खूप टेस्टी लागतो. बघा कसा मस्त क्रिस्पी झालेला आहे वरून आणि आतून एकदम चविष्ट लागतो. आणि दुसरा मी करणार आहे जो रवा आणि तांदळाच्या पिठाचं कोटिंग लावलेला. तोही मस्त असा क्रिस्पी होतोय आणि टेस्टही खूपच छान लागते. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला कोणत्या पद्धतीतला जास्त आवडला, रवा वापरलेला की असाच मसाल्यात केलेला. तर चला बघूया आपण रेसिपी. तर हे पापलेट घेतले आहेत मी, मीडियम साईजचे पापलेट आहेत. तर बघू शकता कसे साफ केलेले आहेत आणि त्याला अशा चिरा मारून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपला मसाला आहे ना तो आतपर्यंत जाईल मच्छीच्या. आता ह्याला चांगलं स्वच्छ धुवून घेऊया. संपूर्ण पाण्यातून काढून घेतले आहे मी ते पापलेट. आता आपण त्याला आहे ना मॅरिनेट करायला घेऊया. तर सर्वात आधी आपण त्याला लिंबू लावून घेणार आहे. तर मी अर्धा लिंबू घेतला आहे. लिंबाने टेस्ट छान येते मच्छीला आणि त्याचा वासही काय असतो मच्छीचा तोही कमी होण्यास मदत होते. जर तुम्हाला लिंबाऐवजी कोकम आगळ वापरायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण इथे मीठ घेऊया चवीप्रमाणे. 1.5 चमचा मीठ घेत आहे मी आणि पाव चमचा हळद. आता इथे मी 2 चमचे लाल तिखट घालत आहे. तर तुम्ही तुमच्या टेस्ट नुसार घ्या, तुम्हाला कसं तिखट हवं आहे तसं. आणि आता 1 चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर घेत आहे. काश्मीरी मिरची पावडरने कलर खूप छान येतो मच्छीला, त्याच्यामुळे ही वापरते मी. तुमच्याकडे असेल तर घ्या, नसेल तर काही हरकत नाहीये. आता आपण त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्ट आणि संपूर्ण मसाले आता आपण एकसारखे आहे ना मच्छीला चोळून घ्यायचे आहे. मच्छीला छान अशी टेस्ट येते आले लसूण वापरल्याने. आता आपण सगळीकडे मसाला असा एकसारखा लागला पाहिजे असं चोळून घ्यायचं आहे. जे चिरा मारलेले आहेत त्याच्यातही व्यवस्थित मसाला गेला पाहिजे. आता याला आपण थोड्या वेळासाठी झाकून ठेवून द्यायचंय की मसाला आपला छान मच्छीला मुरेल. तर दुसरीकडे आता आपण कोटिंगची तयारी करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी घेतला आहे पाव वाटी तांदळाचं पीठ आणि पाव वाटी रवा. त्याच्यात थोडंसं मीठ घालायचंय टेस्ट पुरतं आणि थोडंसं लाल तिखट, म्हणजे आपल्या कोटिंगलाही छान अशी टेस्ट यायला हवी. तेल चांगलं गरम करून घेतलंय. आता त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्त्याने पण छान टेस्ट येते. मच्छीला छान असा कढीपत्त्याचा वास येतो. आता आपण हे पापलेट आहेत ना मस्त या रव्या आणि तांदळाच्या पिठामध्ये कोटिंग करून घेऊया. सगळीकडे व्यवस्थित लागला पाहिजे. आणि आता आपण गरम तेलामध्ये पटपट हे घालून घेऊया पापलेट. आता सगळे आपले पापलेट टाकून झालेले आहेत. आता 2 ते 3 मिनिटं आपण त्याला एक साइडने चांगलं परतून द्यायचं आहे. मगच झाल्यासारखं वाटल्यावरच त्याला उलट करायचं आहे. तर 2 ते 3 मिनिटं झाले आहेत. आता आपण त्याला उलट करून घेऊया. खूप झटपट होणारा हा पापलेट फ्राय बघू शकता तुम्ही किती पटकन झाला आहे. आपण सगळे उलटे करून घेतले आहेत. तर उलट्या बाजूनेही आपण त्याला 2 ते 3 मिनिटं चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. मीडियम टू हाय फ्लेमवरच फ्राय करायचे आहे मच्छीला. आता पुन्हा आपण तिला थोडंसं उलटं सुलटं करून घ्यायचं आहे जेणेकरून वरून तिला चांगला क्रिस्पीपणा येईल. तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे मच्छीला आपल्या आणि टेस्टही खूप छान लागते. आता आपले फ्राय करून झालेले आहेत पापलेट. आता आपण काढून घेऊया.
चिमट्याचा वापरच करायचा पापलेटसाठी. ते पटकन उचलता वगैरे येतात आपल्याला त्याच्यासाठी. आता मी दुसरे फ्राय करायला घेतलेत, तर त्याला मी कोटिंगला काहीच वापरलेलं नाहीये. मसाल्यामध्ये जे घोळवून आपण ठेवलं होतं ना, तसंच मी आता फ्राय करत आहे. तर त्यालाही त्याच पद्धतीने फ्राय करायचं आहे. 2 ते 3 मिनिटं एक बाजूनी मस्त त्याला फ्राय करून घ्यायचे. करपून द्यायचे नाहीयेत. मसाला करपलाही गेला नाही पाहिजे आणि कुरकुरीतही झाला पाहिजे. त्यामुळे त्याला व्यवस्थित लक्ष देऊन फ्राय करायचं आहे. एकदम जास्त वेळ पण ठेवायचा नाही त्याला, नाहीतर मसाला करपेल. 2 ते 3 मिनिटांनी त्याला उलटं करून बघू शकता आपली ही मच्छी पण आता झाली आहे फ्राय करून. तर बघा आपण अजिबात कशाचाच वापर नाही केला, ना रव्याचा ना तांदळाच्या पिठाचा, तरीही किती छान अशी क्रिस्पी पापलेट तयार झालेले आहेत आपले फ्राय करून. कलरही किती छान आलेला आहे, टेस्ट खूप छान लागते अशा पद्धतीने. आणि हा रवा आणि तांदळाचं पीठ लावून केलेलाही खूप छान लागतो. तर तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.